नेते शरद पवार आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यामध्ये गेल्या 25 वर्षांपेक्षा अधिक काळ मतभेद आहेत। एकमेकांना टार्गेट करण्याची संधी ते सोडत नाहीत। लोकसभेच्या निमित्तानं पुन्हा एकदा पवार विरुद्ध अण्णा हजारे हा वाद उफाळलाय। मात्र यामध्ये आता पवारांचे नातू आमदार रोहित पवार यांनी देखील उडी घेतली आहे। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यातील संघर्ष अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहे। लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा हा वाद उफाळून आलाय। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शरद पवार यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली होती। यावेळी बोलताना त्यांनी अण्णा हजारेंना लक्ष्य केलं होतं। माझ्या विरोधात ट्रकभर पुरावे असल्याचा दावा तत्कालीन उपायुक्त जी.आर. खैरनार आणि अण्णा हजारेंनी केला होता। या आरोपांची चौकशीही झाली होती। मात्र या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे पुराव्यानिशी समोर आले होते। माझ्यावर आरोप करणारे खैरनार, अण्णा हजारे इतरांचं काय झालं, ते आज कुठे आहेत? शरद पवारांच्या या टीकेवरून अण्णा हजारेंनी जोरदार पलटवार केला। मी केलेल्या आंदोलनामुळे त्यांचे अनेक मंत्री घरी गेले, कदाचित त्याचा राग त्यांना असावा, असं प्रत्युत्तर अण्णांनी शरद पवारांना दिलंय। आता 10-12 वर्ष झाले, हे कशी जाग आली ते मला माहित नाही। अचानक झोपेतून जागा झाल्यासारखं। हा, त्यांचे मी काही मंत्री घरी पाठवले पूर्वी, पण ते 12 वर्षापूर्वी। 12 वर्षानंतर आता जाग आली, एक तप गेलं झोपेचं, आणि 12 वर्षानंतर बोलायला लागला। शरद पवारांचा नातला का ना, पद्मासिंह पाटील, त्याला मी ज्याला त्यांचे पुरावे काढले तर काय करणार। प्रत्येक पक्षाने पार्टीमध्ये समविचारी लोक असतात, तसे अवॉर्ड आणि हे समविचारी लोक आहेत। त्यांना दुसरं दिसतच नाही, अंधारी डोळ्यावर आल्यासारखं ते एकच, असं त्यांची सवय झालेली आहे। शरद पवारांवर केलेल्या टीकेवरून आमदार रोहित पवार यांनी अण्णा हजारेंना प्रत्युत्तर देताना खोचक शब्दात टीका केली आहे। 2014 पूर्वी छोटं टूक वाजलं तरी अण्णा हजारे आंदोलन करायचे, मात्र गेल्या 10 वर्षात त्यांनी एकही शब्द काढला नाही, असा टोला रोहित पवारांनी लगावलाय। 2014 पूर्वी प्रत्येक विषयावर आंदोलन करणारे, प्रतिक्रिया देणारे, तथाकथित स्वयंघोषित गांधी 2014 नंतर मात्र देशात एवढ्या मोठ्या घडामोडी घडत असताना आणि लोकशाही शेवटच्या घटका मोजत असतानाही शांतच राहिले नाही, तर गायब झाले। खरे गांधीवादी असते तर संविधानाशी छेडछाड पासून ते मणिपूर अत्याचार, कुस्तीपटू आंदोलन, इलेक्टोरल बॉन्ड घोटाळा अशा प्रत्येक प्रकरणावर गप्प न बसता बोलले असते, लढले असते। असो, ज्येष्ठ म्हणून आदर आहेच, पण गांधीवादाचा मुखवटा लावून सोयीची आंदोलनं करून जनतेच्या भावनांशी खेळणं मात्र योग्य नाही। शेवटी अण्णा हजारे हे असं व्यक्तिमत्व आहे की या देशामध्ये जन आंदोलन, जन चळवळ आणि माहितीचा अधिकार सारखा अत्यंत मूलभूत कायदा या देशातल्या जनतेला देण्यामध्ये, भ्रष्टाचार विरोधी जनजागरण करण्यामध्ये त्यांची भूमिका राहिलेली आहे। शेवटी त्यांचंही वय झालेलं आहे। त्यांच्या वयाच्या मानाने, त्यांच्या तब्येतीच्या मानाने त्यांनी सातत्यानं उपोषणं करावीत आणि आंदोलनं करावीत, अशा पद्धतीची अपेक्षा ठेवणं देखील गैर आहे। तुम्ही आता रोहित असेल ना जिथे दौऱ्यात, त्यालाच विचारा, ही डझंट नीड मी टू डिफेंड, तो सक्षम आहे स्वतःचं उत्तर स्वतः द्यायला। वास्तविक पाहता हे दोघेही दोन वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज आहेत। हजारे आणि पवार दोघेही आपापल्या क्षेत्रात नाव राखून आहेत। वास्तविक पाहता या दोघांमध्ये स्पर्धा आणि वैर असण्याचं तसं कारण नाही, पण गेल्या 20 वर्षाहून अधिक काळ म्हणजे दोघांच्याही उमेदीच्या काळापासून दोघात मतभेद आहेत, ते आजही कायम असल्याचं ताज्या घडामोडीवरून दिसून येत आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।